झी 24 तास एक पाऊल पुढे। सातत्याने फ्लॉप ठरणाऱ्या टीम इंडियात इंग्लंड विरुद्ध वनडे सीरीजसाठी मोठे बदल अपेक्षित असताना केवळ सेहवागला टीम बाहेर ठेवल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियानं 2 वनडे गमावल्या, मात्र टीममध्ये केवळ एकच बदल करण्यात आला। सेहवागऐवजी पुजाराला वनडेच्या स्क्वॉडमध्ये वर्णी दिली आहे आणि बाकी टीमवर पुन्हा एकदा सिलेक्शन कमिटीनं मेहरनजर केली आहे। एक 2 कमावली वनडे सीरीज। टीम इंडियात केवळ एकच बदल। पाकिस्तान विरुद्ध वनडे सीरीज संपली आणि इंग्लंड विरुद्ध वनडे सीरीज करता 15 सदस्यीय भारतीय टीमची घोषणा करण्यात आली। सातत्याने फ्लॉप ठरणाऱ्या टीम इंडियात यावेळी मोठे बदल अपेक्षित असताना सिलेक्शन कमिटीने केवळ एकच बदल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। सेहवाग आउट, पुजारा इन। संपूर्ण दिवस दिल्ली येथे झालेली वनडे मॅच पाहिल्यानंतर सिलेक्टर्सना केवळ एकच फ्लॉप खेळाडू दिसला आणि तो म्हणजे वीरेंद्र सेहवाग, जो दिल्ली वनडे करता प्लेइंग 11 मध्येही नव्हता। तसंही या सीरीजमध्ये सेहवाग फ्लॉपच ठरला होता, त्यामुळे त्याच्याऐवजी चेतेश्वर पुजाराची टीममध्ये झालेली निवड हा सिलेक्शन कमिटीचा योग्य निर्णय राहिला। रोहित शर्मा पुन्हा टीममध्ये का? सर्वात मोठं प्रश्नचिन्ह रोहित शर्माच्या सिलेक्शनबाबत आहे। सीरीजमध्ये तोंडघशी पडल्यानंतरही रोहित शर्माला देण्यात आलेला संधीचा निर्णय क्रिकेट फॅन्सना न पचणारा आहे। गेल्या 10 वनडेमध्ये रोहित शर्मानी 10.40 च्या सरासरीने 104 रन्स केले, ज्यात केवळ एका हाफ सेंचुरीचा समावेश आहे। तरीही रोहितची झालेली निवड सर्वांनाच बुचकळ्यात पाडणारी ठरली आहे। बॅट्समनना पुन्हा लाईफलाईन का? पाकिस्तान विरुद्ध सीरीजमध्ये टॉप ऑर्डर सातत्याने फ्लॉप झाल्यानंतरही बॅट्समनना पुन्हा एकदा संधी का देण्यात आली, हा मोठा प्रश्न आहे। केवळ परफॉर्मन्सवर सिलेक्शन होणार असतं तर युवराज सिंग, गौतम गंभीर आणि सुरेश रैनासारख्या बॅट्समन्सची दांडी गुल होणं जवळपास निश्चित होतं। यंगस्टर्सना संधी का नाही? प्रश्न हाही आहे की सध्या सुरू असलेल्या रणजी सीझनमध्ये सिलेक्टर्सना एकही चांगला बॅट्समन बॉलर शोधता आला नाही, जो वनडे टीममध्ये पदार्पण करू शकला असता। जर खरंच असं आहे तर डोमेस्टिक क्रिकेट का खेळवता, असा प्रश्न सर्वांना पडला असणार। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।